हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या MPSC एक्झामिनेशन्समधील महिला व बालविकास विभाग यांच्यातर्फे म्हणजेच CDPOची जी ॲड आलेली होती त्याच्या सिलेबस नुसार आपण CDPO प्रिपरेशनची जी सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये सोशिओलॉजी हा जो सब्जेक्ट आहे त्यामधील समाजशास्त्रांचे स्वरूप, कार्य आणि उपयोग, तसेच त्यानंतर आपण समाजशास्त्रातील ज्या संशोधन पद्धती असतील त्यावरती देखील एक लेक्चर घेतलेला आहे. आणि त्यानंतर तिसरं लेक्चर जे आहे हे समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना असं राहणार आहे. ठीक आहे, तर सर्वांनी हे मिस करायचं नाही आहे, कारण यातील काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक समाजशास्त्राच्या ज्या काही मूलभूत संकल्पना असतील त्यांच्या एक थोड्याशा डेफिनेशन्स असतील किंवा त्या संकल्पना आपल्याला जाणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सोशिओलॉजीमध्ये अशा गोष्टी या माहीत असणं हे का आवश्यक आहे, तर हे आपल्याला एखाद्या मल्टीलायनर क्वेश्चन्समध्ये एक ॲनालिसिस करण्यासाठी ते आवश्यक पडू शकतं. आणि ॲज अ महिला व बालविकास अधिकारी किंवा एक इंटरव्ह्यूच्या सेक्शनमध्ये किंवा इंटरव्ह्यूसाठी देखील हा टॉपिक आपल्याला एखाद्या क्वेश्चन्ससाठी खूप बेनिफिट देऊ शकतो. कारण याच्यामध्ये समाजशास्त्राशी रिलेटेड असलेल्या काही संकल्पना आहेत ज्या की आपल्याला माहीत असणं हे खूपच आवश्यक आहे. जरी एखादी डेफिनेशन याची आपल्याला सांगता नाही आली तरी कमीत कमी त्याच्यामधून आपल्याला एखादी संकल्पना ही कितपत माहीत झालेली आहे किंवा कितपत समजलेली आहे हे अतिशय तिथं इम्पॉर्टन्स राहणार आहे त्याचं. ठीक आहे, तर आपल्या चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी एक रिक्वेस्ट माझी आहे, चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत, त्या कमेंट्स वाचून खूप आनंद देखील होत आहे आणि तितक्याच आनंदाने मी हे पुढचे लेक्चरसुद्धा अतिशय सोप्या भाषेमध्ये बनवलेले देखील आहेत तुमच्यासाठी. तर आपण या चॅप्टरला सुरुवात करत असताना मूलभूत संकल्पनामधील ज्या काही कन्सेप्ट्स असतील तर त्या अशा 8 कन्सेप्ट आपण यामध्ये बघणार आहोत. संकल्पना म्हणजे काय हे सुद्धा बघणार आहोत आपण सुरुवातीला. त्यानंतर समाज, सामूहिक समूह म्हणजे काय, त्याची कार्य, वैशिष्ट्य, पुन्हा समुदाय, प्रत्येकी आपण कार्य किंवा अर्थ किंवा वैशिष्ट्य त्यांच्या व्याख्येनुसार बघणार आहोत. तर त्यासाठी बऱ्याच काही व्याख्या याच्यामध्ये संशोधकांच्या आलेल्या आहेत, तर त्या आपण एक लक्षात घेण्यासाठी किंवा ती गोष्ट समजून घेण्यासाठी त्यांच्या व्याख्या विचारात घेणार आहोत. ओके, तर त्या पूर्ण काही पाठ करत बसायच्या नाही आहेत. आणि पुढे नंतर त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत, तर ती वैशिष्ट्ये आपल्याला विचार करताना किंवा डिस्कस करताना थोडीशी ती लक्षात आली पाहिजेत. ओके, मी सुरुवातीलाही क्लिअर केलं आहे की हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला एक्झाम ओरिएंटेड एक तर्फी जर बघितला तर त्याच्यामध्ये उदाहरणांसाठी किंवा जे काही प्रकार असतील किंवा जे काही वैशिष्ट्ये असतील तर त्या संबंधित विचारलं जाऊ शकतं. परंतु यामधील व्याख्या किंवा असं काही परीक्षेत आपल्याला विचारलं जाणार नाही. परंतु इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी किंवा समाजशास्त्र या कन्सेप्टमधील काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या आपल्याला माहीत असणं हे आवश्यक आहे. कारण ज्या वेळेस आपल्याला समोरचा कोणीतरी एखादा विचारणारा असतो तर त्यावेळेस आपल्याला जो सोशिओलॉजी सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट समजणं किंवा समजला असेल तर त्यामधील महत्त्वाच्या गोष्टी त्या माहीत असणं हे एक आवश्यक आहे. त्यामुळं या मूलभूत संकल्पनेमध्ये या सर्व गोष्टी जसं दर्जा, भूमिका, सामाजिक स्तरीकरण हे सुद्धा आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. तर पहिला जो आपण संकल्पना म्हणजे काय हे बघणार आहोत, तर त्यामध्ये शास्त्रज्ञ आपला शोध शब्द आणि चिन्ह यांच्यामार्फत लावत असतो, अशा चिन्हांना संकल्पना असे म्हणत असतात. ठीक आहे, म्हणजे एखादा संशोधक आहे त्याला एखादा शोध लावायचा आहे तर तो एक विशिष्ट खूण किंवा चिन्ह किंवा शब्द यांच्यामार्फत तो काय करत असतो, एक अभ्युपगम करत असतो किंवा शोध घेत असतो. आणि जे चिन्ह तो वापरत असतो त्याला संकल्पना असं म्हणतात. तर संकल्पना ही एक व्यापक संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, कारण त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाशी रिलेटेड आहे. एखादा विषय असेल तर ती पण एक संकल्पना आहे किंवा एखाद्या विषयामधील एखादी लँग्वेज असेल आणि ती सुद्धा एक संकल्पना आहे. ओके, जसं गणितामध्ये आहे, मॅथमध्ये जी एक नंबर्स आहेत तर द नंबर्स ही सुद्धा एक संकल्पनाच आहे. ओके, म्हणजे जर आपण व्हेजिटेबल्स बघितले तर ती व्हेजिटेबल्सची नावं जी आहेत ही ठराविक एखाद्या गोष्टीसाठी दिलेलं आहे आणि ती पण एक संकल्पनाच आहे. म्हणजे एक मिनिंग ऑफ कन्सेप्टमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर एखादी कल्पना असेल, विचार असेल, ओके, किंवा एखाद्या वस्तू असेल किंवा वस्तूचा गट असेल किंवा एखाद्या विचाराचा गट असेल तर त्याला एक जो शब्द आपण देतो त्याला संकल्पना असं म्हणतात. मग इलिचिनॉय हे जे संशोधक आहेत यांनी व्याख्या काय केलेली आहे संकल्पनेची, तर वस्तू, घटना, व्यक्ती, संबंध, प्रक्रिया आणि कल्पना, ओके, यांच्या वर्गातील सर्व सदस्यांचा
निर्देश करणारी सामान्य संज्ञा. म्हणजे यापूर्वीही मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं होतं की एखादी वस्तू असेल किंवा व्यक्ती असेल, संबंध असेल, प्रक्रिया असेल, कल्पना असेल, एवढ्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांच्यातील जे वर्ग किंवा सर्व सदस्यांना निर्देश करणारी, दाखवून देणारी एखादी शब्द असेल किंवा एखादं नाव असेल किंवा एखादी संज्ञा असेल तर त्याला आपण कन्सेप्ट म्हणायचं आहे. पुढे डंकन मिचेल यांनी सांगितलं की एखाद्या वर्ग सदस्यासाठी वापरले जाणारे नाव म्हणजे काय आहे, म्हणजेच संकल्पना आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या वर्गातील किंवा एखाद्या वर्गातील सर्व सदस्यांना लागू पडणारं एखादा शब्द किंवा एखादी संज्ञा म्हणजे संकल्पना होय. ठीक आहे, तर संकल्पना म्हणजे काय, तर हे लक्षात घ्यायचं आहे की एखादी जसं आपण एखाद्या व्यक्तीला नाव देतोय किंवा एखाद्या विचाराला नाव देतोय, कल्पनेला नाव देतोय किंवा एखाद्या प्रक्रियेला नाव देतोय, तर ती सर्व एक प्रकारे काय आहे, कन्सेप्ट आहे असं आपण लक्षात घ्यायचं आहे. आता संकल्पनेची कार्ये कुठली कुठली असतात, संकल्पना कुठल्या बेसिसवर कार्य करते, तर ते आपण आता इथं पाहणार आहोत. ठीक आहे, विज्ञानाच्या यथार्थ आकलनासाठी संकल्पना उपयोगी पडतात. आता विज्ञानाच्या यथार्थ आकलनासाठी संकल्पना कसं काय उपयोगी पडत असतील, तर त्यामध्ये एक लक्षात घ्या, समाजशास्त्रीय दृष्ट्या सर्व जे लोक असतील तर त्या सर्व लोकांना एक संस्कृती असते. ओके, म्हणजे आता संस्कृती असणं म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टींबद्दलची आवड ही असणे असं आपण म्हणतो. परंतु ज्यांना आवड नाही त्यांना काही संस्कृती नाही आहे का? ओके, ते काय असंस्कृत आहेत का? तर असं काही नाही आहे. म्हणजे थोडक्यात विज्ञानातील जर संकल्पना या जर आपल्याला शिकायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला व्यवहारातील संज्ञा किंवा व्यवहारातील संकल्पना देखील शिकणं हे आवश्यक आहे. त्यांना निश्चित अर्थ हे कशा पद्धतीने मिळालेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत होणं हे आवश्यक आहे. त्यामुळं विज्ञानाच्या आकलनासाठी किंवा विज्ञान आपल्याला जर शिकायचं असेल तर त्यासाठी या संकल्पना अतिशय आवश्यक आहेत. आणि विज्ञान का बरं शिकायचं आहे, कारण समाजशास्त्र आहे, हे समाजशास्त्र एक प्रकारचे विज्ञानच आहे. ओके, हे आपण यापूर्वीच्या पाठामध्ये देखील पाहिलेलं होतं. म्हणजे वैज्ञानिक अभ्यासामध्ये किंवा ज्या काही पद्धती आहेत त्यामध्ये आपण विज्ञानाच्या स्वरूपामध्ये घटनांचं स्पष्टीकरण देणे यासाठी देखील संकल्पनांची आवश्यकता आपल्याला पडत असते. त्यामुळं हे पहिलं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे संकल्पनेचं. दुसरं आहे, संकल्पनांमुळे ज्ञानात वाढ होते. हे तर अतिशय महत्त्वाचंच आहे, कारण ज्ञानशाखेला ते समृद्ध बनवतं किंवा नवीन नवीन संकल्पनांच्या शोधामुळे ज्ञानाची कक्षा यामुळं काय होते, वाढत जाते. पुढे गृहीतकं असतात. आता गृहीतकं हे काय आहेत हे आपण बघितलेले आहेत. एक शास्त्रीय दृष्ट्या त्याला आपण अभ्युपगम असं म्हणतो किंवा एक व्यावहारिक दृष्ट्या आपण त्याला अंदाज असं म्हणतो, तर्क असं म्हणतो. मग गृहीतकांच्या परीक्षणासाठी जे जज करण्यासाठी संकल्पनांचा देखील उपयोग होतो. म्हणजे गृहीतक खरे आहे किंवा खोटे आहे हे तपासणे म्हणजेच परीक्षण असतं. ठीक आहे, तर या परीक्षणासाठी संकल्पनांचा उपयोग होतो. मग संकल्पना कुठल्या आहेत तर त्या पुढच्या आपण बघणारच आहोत. ओके, मग सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी संकल्पनांचा उपयोग देखील होतो. जे सिद्धांत आपण प्रस्थापित करतो तर सिद्धांत प्रस्थापित करण्याच्या स्टेप आपण लक्षात घेतलेल्या आहेत. म्हणजे कुठल्या, तर त्यामध्ये एखादी समस्या असेल, मग एखादी समस्या आहे त्या समस्यावरती एखादं गृहीतक मांडणं आणि त्या गृहीतकावरती नंतर पुन्हा मग काय करायचं, नियम प्रस्थापित करायचं. म्हणजे ते काय करायचं, सामान्यीकरण त्याचं करणं आवश्यक आहे आणि नियमात रूपांतर त्याचं करणं आवश्यक आहे. म्हणून सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे सामान्यीकरणाद्वारे जो नियम प्रस्थापित होईल त्या ठिकाणी तो सिद्धांत म्हणून गणला जाईल आणि सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी या कन्सेप्टचा उपयोग होत असतो. ठीक आहे, म्हणजे आता संकल्पनेची कार्य ही तुम्हाला समजली असतील. पुढे समाज या मूलभूत संकल्पनेविषयी आपण माहिती घेणार आहोत. समाज म्हणजे सोसायटी आहे. आता हा जो समाज आहे याच्याविषयी एक व्याख्या छोटीशी इथं आपण विचारात घेतलेली आहे. सामाजिक संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज होय. ओके, म्हणजे ही जी सोसायटी आहे, उदाहरणार्थ महिला समाज आहे, सुशिक्षितांचा समाज आहे किंवा नागरी समाज आहे, ग्रामीण समाज आहे, आदिवासी समाज आहे. ओके, तर ह्या सर्व गोष्टी या आपण समुदाय या टॉपिकमध्ये कव्हर केल्या. ओके, आता तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की समाज याला आपण एक ढोबळमानाने कसं म्हणतो. तर संशोधकांच्या मते समाज म्हणजे काय आहे हे आपण लक्षात घेऊया आणि एक सोपी व्याख्या आपण नंतर समाजाच्या अर्थामध्ये बघूया. तर मॅकआयव्हर आणि पेज या संशोधकाने समाजबद्दल जी व्याख्या केलेली आहे ती बघा. समाज हा अनेक समूह आणि विभागातील क्रिया, प्रतिक्रियांची, अधिकारांची आणि सहकार्यांची व्यवस्था आहे.
म्हणजे जे काही अनेक समूह असतील समाजामध्ये, तर ते समूह आणि विभागातील त्यांची जी काही क्रिया असेल किंवा प्रतिक्रिया असेल तर आणि अधिकारांची आणि सहकार्यांची व्यवस्था आहे, तर त्यामुळे मानवी वर्तन व स्वातंत्र्य यावर एक रेग्युलेशन पडतं, नियंत्रण त्याद्वारे येत असतं. म्हणजे नियंत्रण त्या ठिकाणी ठेवलं जात असतं आणि ही नियंत्रणात्मक जी सिस्टीम आहे त्याला समाज असं म्हटलेलं आहे. म्हणजे मॅकआयव्हर आणि पेज यानं या ठिकाणी एक लक्षात घ्या, एक नियंत्रण प्रणालीचं स्वरूप समाजाला दिलं गेलेलं आहे. ओके, आता पुढे मॉरिस गिन्सबर्ग आहेत, यांनी काय सांगितलंय तर विशिष्ट संबंध व वर्तनाचे प्रकार यांनी एकत्रित बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा समूह, म्हणजे एखादे विशिष्ट संबंध आहेत किंवा त्यामध्ये वर्तन प्रकार आहेत यांना एकत्रित बांधल्या गेलेल्या व्यक्तींचा जो समूह असतो त्याला समाज असं म्हणतात. मग पुढे राईट मिल्स यांनी काय सांगितलंय, केवळ लोकांचा समूह नव्हे तर समूहातील व्यक्तींच्या संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज होय. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्या, संबंध किंवा वर्तन किंवा त्यांच्यामधील व्यवस्था असे शब्द या व्याख्यांमध्ये आलेले आहेत. म्हणजे समाजाचा अर्थ जर आपण विचारात घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, सोसायटी हा लॅटिन शब्द सोशियस या शब्दापासून तयार झालेला आहे, हे आपण यापूर्वी देखील पाहिलेलं आहे. आणि या सोशियस या शब्दाचा अर्थ जो आहे तो आहे सोबत किंवा संगत. म्हणजे मानवी जीवन आणि समाज यांचा जो संबंध असतो तो किंवा त्याच्यामध्ये मानवाला राहण्यासाठी, काम करण्यासाठी किंवा जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी कशाची गरज असेल तर त्यावेळेस समाजाची गरज असते. समाज ही एक सामाजिक संबंधांची एक व्यवस्था आहे किंवा मानवामध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा जो एकूण व्यवस्था किंवा एकूण पद्धत जी निर्माण होत असते त्याला आपण समाज असं म्हणतो. ओके, मग सामाजिक संबंध जे आहेत हे सामाजिक संबंध किंवा सामाजिक संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज आहे. आणि हा संबंध निर्माण होण्यासाठी किंवा अस्तित्वात येण्यासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक असतं, जसं की परस्परांबद्दलची जाणीव असणे. आता सामाजिक संबंधामध्ये ज्या काही व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींची परस्परांबद्दल जाणीव असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे असलं तरच सामाजिक संबंध या ठिकाणी निर्माण होतील आणि सामाजिक संबंध ज्यावेळेस निर्माण होतील तर त्यावेळेस सोसायटी बनणार आहे. ओके, म्हणजे परस्परांमध्ये देवाणघेवाण होणे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आता देवाणघेवाण होणे म्हणजे काय तर या ठिकाणी एखादं उदाहरण आपण घेतलं की एखादा शॉपकीपर आहे, एखादा कंझ्युमर आहे, ही देवाणघेवाण झाली. ओके, तशा पद्धतीची नाही तर या ठिकाणी एखाद्या मित्रांमधील देवाणघेवाण असेल किंवा एखाद्या शत्रू आणि व्यक्तीबद्दल किंवा शत्रू आणि व्यक्तीमधील देवाणघेवाण असेल. ओके, म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलतोय परंतु त्या दोन्ही व्यक्ती असंच नाही आहे की त्या एक मित्रत्वच असलं पाहिजे. ओके, त्या सामाजिक संबंध त्यांच्यामध्ये परस्पर दोघांमध्ये निर्माण होण्यासाठी कुठली ना कुठली तरी गोष्ट या ठिकाणी कारणीभूत असते, म्हणजेच ती परस्परांमध्ये देवाणघेवाण होण्यासारखी असते आणि त्यातून सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. परस्परांची जाणीव असणे, परस्परांमध्ये देवाणघेवाण होणे या दोन अटींची पूर्तता ज्यावेळेस होईल त्यावेळेस सामाजिक संबंध प्रस्थापित होतील आणि ते कशाचं निदर्शन असेल, समाज या संकल्पनेचा. ठीक आहे, आता समाजाची वैशिष्ट्ये आपण बघूया. समाज जे आहे हा समाज एक सामाजिक संबंधांची व्यवस्था आहे. ठीक आहे, मग सामाजिक संबंध म्हटलं की त्यामध्ये परस्परांमधील आंतरक्रिया आल्या किंवा परस्परांमधील जाणीव देखील आली. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी ज्या होणाऱ्या आहेत या सर्व गोष्टी एक देवाणघेवाणीच्या स्वरूपामध्ये किंवा सामाजिक संबंध एक प्रकारे वाढण्याकरिता आवश्यक आहेत. पुढे समाज हा मानवाचा सर्वात मोठा सामाजिक समूह आहे. आता हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला सरळ लक्षात राहणाऱ्या आहेत, कारण समाज जो आहे हा एक मानवी समूहांचा असा एक व्यापक समूह देखील आहे. साम्य आणि भेद, आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की हे परस्पर विरोधी आहेत. म्हणजे या ठिकाणी साम्य असेल तर सर्व जे माणसं असतील तर सर्व माणसं एकत्रित येऊन त्या ठिकाणी समाज निर्माण करतील आणि भेद जर असेल तर त्या ठिकाणी समाज निर्माण होणार नाही. हो की नाही? तर हे दोन्ही गोष्टी ज्या मी आता सांगितल्या त्यामध्ये बारकाईने जर विचार केला तर साम्य म्हणजे काय लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तींच्या गरजा या सारख्या असतील
मग सारख्या गरजेमुळे किंवा एकमेकांवरती कुटुंब असेल किंवा उदाहरणार्थ कुटुंब असेल, ओके, आणि अन्न वस्त्र निवारा या कुटुंबाच्या गरजा असतील, तर या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी समाज निर्माण झालेला आहे किंवा कुटुंब व्यवस्था आली आहे. कुटुंब व्यवस्थांच्या अशा अनेक कुटुंब व्यवस्था आल्यावर समाज निर्माण झालेला आहे, ठीक आहे. परंतु लक्षात घ्या, समाजामध्ये भेदसुद्धा असणं अतिशय आवश्यक आहे. कारण समाजामध्ये जर फक्त साम्यच जर म्हणलं तर त्या ठिकाणी जी परस्परांची जाणीव आहे ती तर होणारच आहे, परंतु परस्परांमधील जी देवाणघेवाण आहे तर ती देवाणघेवाण होणार नाही आहे. कारण देवाणघेवाण होणे किंवा परस्परांशी जाणीव असणे हे सामाजिक संबंध असण्याचं एक अट आहे. आणि सामाजिक संबंध ज्यावेळेस येतील त्यावेळेसच समाज घडणार आहे. म्हणून साम्य देखील आवश्यक आहे आणि भेद देखील असणं आवश्यक आहे. कारण या भेदामुळेच त्यांच्यामध्ये किंवा सामाजिक संबंधांमध्ये मर्यादा न येता एक देवाणघेवाणीचं प्रमाण देखील त्या ठिकाणी वाढणारं आहे. म्हणून समाजामध्ये साम्य व भेद हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आहे. पुढे सहकार्य आणि श्रमविभाजन आहे. सहकार्याशिवाय सामाजिक संबंध निर्माण होणार नाहीत आणि श्रमविभाजन केलं तर श्रमविभाजनाचं अंतिम कार्य जे असतं तर ते एकच असतं. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत, वेगवेगळ्या सेक्शनमध्ये वेगवेगळे व्यक्ती वर्कर काम करत आहेत, परंतु त्यांचं काम जरी वेगवेगळं असलं, श्रमविभाजन जरी वेगवेगळं असलं तरी ते एक प्रकारे काय करतायत, त्या कंपनीच्या आउटपुट काढण्यासाठी ते झटत आहेत. म्हणजे त्या ठिकाणी श्रमविभाजन म्हणजे एक संपूर्ण कामाची छोट्या घटकांमध्ये केलेली विभागणी असते आणि सहकार्यामुळं श्रमविभाजन या ठिकाणी काय होत असतं, शक्य होत असतं. आणि हे काम सर्व वेगवेगळ्या समूहांकडे प्रकाशित केलेलं असतं किंवा दिलं गेलेलं असतं, ठीक आहे. म्हणजे समाजाच्या पूर्तीसाठी साम्यभेद जसं आवश्यक आहे तशाच पद्धतीने सहकार्य आणि श्रमविभाजन देखील आवश्यक आहे. मग यामध्ये पुढे समाज गतिशील असतो असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ जर बघितलं तर एखादं खेडं आहे, खेड्याचं पुन्हा नंतर आठवडी बाजार वगैरे भरतो. काही काळानंतर तो एक तालुक्याचं स्वरूप त्या ठिकाणी येतं. तालुका झाल्यानंतर ते काही काळ गेल्याच्या नंतर ते शहराचं रूप येतं. शहराच्या नंतर महानगराचं रूप येतं. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही सावकाश आहे, परंतु समाज हा गतिशील आहे. एक डायनामिक स्ट्रक्चर त्या ठिकाणी आहे. म्हणजे जर आपण बघितलं की एखाद्या रुरल एरियाच्या बाबतीत बघितलं तर जे समाज आहे किंवा जी सोसायटीची स्पीड आहे ही थोडीशी मंद असते. परंतु जर आपण एक अर्बन एरियामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी मात्र जे परिवर्तन आहे सोसायटीमध्ये तर ते जलद गतीने घडून आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत समाज हा गतिशील असतो. समाज परस्परावलंबी देखील असतो. म्हणजे अनेक समाज जगामध्ये आहेत ते एकमेकांवरती परस्पर अवलंबी आहेत. उदाहरणार्थ महानगरामधील जो समाज आहे तो अन्नधान्यासाठी ग्रामीण समाजावरच अवलंबून आहे, ओके. तर हो की नाही. तसेच प्रत्येक समाजाला एक संस्कृती असते आणि ती संस्कृती म्हणजेच एक प्रकारे त्या समाजामध्ये राहून प्राप्त केलेले किंवा शिकून एक आत्मसात केलेलं वर्तन असतं. आता संस्कृती म्हणजे काय असतं की एखादा समाज आहे तो समाज परंपरेनुसार त्याचं वर्तन करत आहे म्हणजे ती त्याची संस्कृती झाली. म्हणजे प्रत्येक समाजाला एक संस्कृती असते. अशा पद्धतीने समाजाची ही वैशिष्ट्ये आहेत. मग यामध्ये क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो कसा, तर त्यामध्ये समाजामध्ये भेदापेक्षा साम्यावर अधिक भर दिला जातो, क्वेश्चन पहिला. आणि दुसरं अविधान असेल आणि दुसरं विधान लोकांच्या गरजा समान असतात. आता यामध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की हे बचं स्पष्टीकरण आहे किंवा ब हे अचं स्पष्टीकरण आहे. तर लक्षात घ्या, समाजामध्ये भेद आणि साम्य हे दोन्हीही तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु भेदापेक्षा साम्यावर अधिक भर दिला जातो. हे कशामुळे दिला जातो? कारण त्या ठिकाणी लोकांच्या ज्या गरजा असतात या लोकांच्या गरजा जसं की अन्न, वस्त्र, निवारा या सर्व कशा असतात? समान असतात. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांची पूर्तता करण्यासाठी लोक या ठिकाणी भिन्न भिन्न मार्गांचा अवलंब त्या ठिकाणी करत असतात. सहकार्य, श्रमविभाजन हे त्यातच आपण डिस्कस केलेलं देखील आहे, ओके. तर हे अशा पद्धतीने क्वेश्चन त्या ठिकाणी बनू शकतात. किंवा इथं एक ॲनालिसिस झाल्याच्या नंतर एक वाक्य आपल्यासमोर आलेलं आहे की ग्रामीण समुदायाची गती ही मंद गतीची असते, नागरी समुदायाची गती ही जलद असते. किंवा नागरी समाज अन्नधान्यासाठी ग्रामीण समाजावर अवलंबून आहे. किंवा श्रमविभाजन म्हणजे
संपूर्ण कामाची छोट्या छोट्या घटकांमध्ये केलेली विभागणी होय. तर अशा पद्धतीची काही वाक्य आपल्याला मल्टीलाइनर क्वेश्चन्समध्ये विचारली जाऊ शकतील किंवा या कन्सेप्ट आपल्याला ॲनालिसिस होणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे समाजाची वैशिष्ट्ये आपण ज्या ठिकाणी लक्षात घेतलेली आहेत, आय होप ही तुम्हाला लक्षात राहिलीच असेल. आता या टॉपिकमध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की त्या आपण कुठल्या लक्षात ठेवायच्या आणि कुठल्या नाही लक्षात ठेवायच्या. तर मी तुम्हाला ते सांगतो. यामध्ये फक्त वैशिष्ट्ये जी आहेत ही तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे आणि अर्थानुसार ती एखादी कन्सेप्ट जी आहे ही डिस्कशन करताना आपल्या पार्टनरसोबत तुम्हाला ती सांगताना किंवा सांगता यावी, एक ठराविक गोष्ट काय आहे ती तरी तुम्हाला 2 शब्दामध्ये सांगता यावी यासाठी. कारण आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा या CDPOच्या पोस्टमध्ये एक 15 मार्क्स आपल्याला आहेत. तर त्यामुळं त्याचीसुद्धा एक तयारी या ठिकाणी इथं आपल्याला एखाद्या क्वेश्चनबद्दलची किंवा आपल्या समाजामध्ये आपण राहत आहोत म्हणून ॲज एक अधिकारी म्हणून आपल्याला हे माहीतच असणं आवश्यक आहे. ओके. आता पुढे सामाजिक समूह ही संकल्पना आपण पाहणार आहोत. सामाजिक समूह म्हणजे काय, तर यामध्ये संशोधक आहेत आणि त्यांच्या व्याख्या आहेत त्या आपण पाहूया आणि त्यानंतर सामाजिक समूहाचा एक सोपा अर्थ आपण लक्षात घेऊ आणि वैशिष्ट्याकडे जाऊया. हॅरी जॉन्सन जे आहेत यांनी सामाजिक समूहाची व्याख्या सांगितलेली आहे की सामाजिक आंतरक्रियेची व्यवस्था जी आहे, ही आंतरक्रियेची जी सिस्टीम आहे त्यालाच एक प्रकारे सामाजिक समूह असं म्हटलेलं आहे. पुढे मॅक्वायर आणि पेज यांनी जी व्याख्या सांगितलेली आहे त्यांच्यामध्ये सांगितलं आहे त्यांनी की परस्परांशी सामाजिक संबंध प्रस्थापित झालेल्या मानवांचा समुच्चय किंवा मानवांचा समूह. म्हणजे परस्परांमध्ये ज्यांचा सामाजिक संबंध प्रस्थापित झालेला आहे अशा मानवांचा समुच्चय म्हणजेच समूह होय. म्हणजे एक समाज जो आहे तो या ठिकाणी सामाजिक संबंध प्रस्थापित करून तयार झालेला आहे आणि तो समाज म्हणजेच एक प्रकारचा समूह आहे. अशा पद्धतीची डेफिनेशन मॅक्वायर आणि पेज यांनी सांगितलेली आहे. ऑकबर्न आणि निमकॉफ यांनी सांगितले की ज्यावेळी व्यक्ती एकत्र येतात, मग त्या 2 असतील किंवा अधिक असतील, तर त्या एकत्रित येऊन एक परस्परांवर प्रभाव पाडतात, छाप पाडतात, तेव्हा त्यांचा सामाजिक समूह निर्माण होतो. आता सामाजिक समूह निर्माण कशामुळे होत असतो, तर एक किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्याच्या नंतर एकमेकांच्या परस्परांमध्ये ज्या आंतरक्रिया होणार आहेत, एकमेकांवरती जो प्रभाव पडणार आहे तो या सामाजिक समूहामध्ये कन्वर्ट होणार आहे. पुढे हॉर्टन आणि हंट यांनी जी व्याख्या सांगितलेली आहे त्यामध्ये सदस्यत्व आणि आंतरक्रिया यांची जाणीव असणाऱ्या कितीही व्यक्ती असतात, मग त्यांना सामाजिक समूह असं म्हटलं जातं. म्हणजे ज्यांना सदस्यत्व आणि आंतरक्रिया यांची जाणीव असते, म्हणजे सामाजिक संबंधांची जाणीव असणं आणि सामाजिक परस्परांशी देवाणघेवाण होणं, यातून समाज निर्माण होतो. आणि समाजांचा समूह कधी निर्माण होईल, ज्यावेळेस सदस्यत्व आणि आंतरक्रिया असणाऱ्या कितीही व्यक्ती एकमेकांशी किंवा कितीही व्यक्ती ज्या आहेत त्यांच्यामध्ये एक जाणीव असणाऱ्या किंवा आंतरक्रिया या सारख्या घडून येतील, त्यावेळेस तो सामाजिक समूह प्रस्थापित होणारा आहे. ठीक आहे. आता सामाजिक समूहाच्या बाबतीत ह्या संशोधकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की सामाजिक समूह जे आहेत हे सामाजिक समूह नियमितपणे परस्परांशी आंतरक्रिया करणारा, समान ध्येय असणारा एक सामाजिक समूह आहे किंवा एक समूह आहे. ओके. मग त्यामध्ये कुटुंबामधील उदाहरण घेतलं आपण किंवा एखादा क्रिकेट संघ आहे. क्रिकेटमध्ये सर्व जे 11 खेळाडू असतात ते 11 खेळाडू पूर्णपणे एकाच ध्येयाने प्रेरित झालेले असतात, म्हणजे समान ध्येय असतात. पुन्हा त्यांच्यामध्ये आंतरक्रिया देखील घडते. ओके. आणि आंतरक्रिया घडून ते जेवढ्या वेळामध्ये त्यांचा जो खेळ चालणारा आहे त्यामध्ये त्यांचा एक सामाजिक समूह एक प्रकारे तिथं प्रस्थापित होणारा आहे. ओके. म्हणजे सामाजिक प्रवर्ग किंवा सामाजिक कॅटेगरी जी आहे ही सामाजिक समूहांपेक्षा वेगळी आहे हे इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि समान गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या लोकांच्या समूहास एक सामाजिक प्रवर्ग असं म्हणतात, हे इथे लक्षात घ्यायचं. आता सामाजिक प्रवर्ग आणि सामाजिक समूह हे 2 वेगवेगळे आहेत. मग सामाजिक प्रवर्ग म्हणजे काय, तर समान गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या लोकांचा समूह, समान गुणवैशिष्ट्ये असणाऱ्या आणि समान ध्येय असणाऱ्या लोकांचा समूह, जो सामाजिक समूह या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. आता पुढे यामध्ये आपण सामाजिक समूहांची वैशिष्ट्ये बघणार आहोत. त्यामध्ये व्यक्तींचं एकत्रीकरण हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे सामाजिक समूह अस्तित्वात येण्यासाठी हे जे काही व्यक्ती असतील जे अधिकाधिक,
त्यांचं एकमेकांमध्ये काय होणं आवश्यक आहे, एकत्रीकरण होणं आवश्यक आहे, कारण व्यक्तीशिवाय या ठिकाणी सामाजिक समूह निर्माण होणार नाही. ठीक आहे, उदाहरणार्थ कुटुंब आहे किंवा एखाद्या मित्रांचा गट आहे. ठीक आहे, पुढे नंतर समान हितसंबंध असणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये सामाजिक समूहाचे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे समान हितसंबंध असल्याशिवाय एकत्र येणार नाहीत. उदाहरणार्थ गणपती मंडळ आहे, त्यांचं समान हितसंबंध काय आहे की त्यांचा एकच हेतू आहे की आपल्याला या ठिकाणी एकत्र येऊन आता इथे जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी समान हितसंबंध असल्याशिवाय सामाजिक समूह एकत्र येणार नाही किंवा सामाजिक समूह निर्माण होणार नाही. ओके, पुढे सभासदांमधील आंतरक्रिया आहे. मग सभासदांमधील आंतरक्रिया समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी होणे आवश्यक आहे. मग ती प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होणं ही आवश्यक आहे. पुढे आपलेपणाची भावना त्यांच्यामध्ये असली तरच ती एकत्र येऊन काम करतील, सहकार्य करतील, श्रमविभाजन करतील. ठीक आहे, आपलेपणाची भावना यातूनच एक प्रकारे समूहाचं ऐक्य हे निर्माण होत असतं आणि समूहाचं ऐक्य निर्माण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो सामाजिक समूह म्हणून प्रस्थापित होतो. पुढे नंतर समूहांची काही नियमने असतात, पण त्यामध्ये स्वतःची विशिष्ट अशी काही नियमनं असतात किंवा समूहातील प्रत्येक व्यक्तीनं ती एक रूल्स अँड रेग्युलेशन्स पाळावी लागतात अशी समूहाची अपेक्षा असते. आणि त्या सदस्यांचे वर्तन एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने असावं याचे काही नियम असतात आणि हे नियम वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये कशा पद्धतीने फेस करावेत किंवा कशा पद्धतीने ते आचरणात आणावेत अशा पद्धतीचे निर्देश देखील या सामाजिक समूहामध्ये असतात. म्हणजे सामाजिक समूहाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, आपलेपणाची भावना एकमेकांमध्ये असते, सभासदांमधील आंतरक्रिया त्या ठिकाणी घडत असते, समान हितसंबंध आणि व्यक्तींचं एकत्रीकरण त्या ठिकाणी झालं गेलेलं असतं. ओके, म्हणजे या सामाजिक समूहाची वैशिष्ट्य तुमच्या लगेच लक्षात येतील. थोडासा या ठिकाणी या कन्सेप्टमध्ये काय आहे, थोडीशी थिंकिंग पॉवर देखील आपली वाढवायची आहे. म्हणजे या सर्व गोष्टी इमॅजिनेशन्समध्ये आपण जर केल्या आणि थोडंसं लक्षात घेतल्या तर ह्या लक्षात राहू शकतात. ओके, मग वैशिष्ट्यांमध्ये व्यक्तींचं एकत्रीकरण, समूह नियमने, आपलेपणाची भावना या सर्व गोष्टी आपल्याला उलगडतील. पुढे सामाजिक समूह जो आहे या सामाजिक समूहाचं वर्गीकरण 2 टप्प्यांमध्ये केलेलं आहे. त्यामध्ये प्राथमिक समूह आहे आणि दुसरा आहे दुय्यम समूह. मग आता प्राथमिक समूह कोणाला म्हणायचं की अतिशय निकटतेचा संबंध आणि सहयोग यामध्ये ज्यांचा दिसून येतो त्याला प्राथमिक समूह असं म्हणायचं. आता त्यामध्ये उदाहरणार्थ कुटुंब आहे, कुटुंबातील व्यक्ती आहे, निकटचा संबंध त्यांच्यामध्ये येतो, सहयोग दिसून येतो, समोरासमोर दररोजच्या भेटी त्यांच्या होतात. ठीक आहे, पण दुय्यम समूहामध्ये काय आहे की निकटतेचा संबंध किंवा सहयोग यामध्ये दिसून येत नसतो. एखादा अनोळखी व्यक्ती आहे, एखादं काम असेल तो करण्यासाठी आला आणि निघून गेला, अशा पद्धतीने तिथे तो दुय्यम समूह असतो. पण प्राथमिक समूहामध्ये त्यांच्यामध्ये संबंध असतो, सहयोग सुद्धा त्यांच्यामध्ये दिसून येतो. आता प्राथमिक समूहाचं वैशिष्ट्य म्हटलं तर यामध्ये प्राथमिक समूहाचा आकार लहान असतो, जसं की कुटुंबाचं उदाहरण आपण घेतलं. पुढे समोरासमोर संबंध त्यांच्यामध्ये असतो, घनिष्ठ निकटतेच्या आंतरक्रिया त्यांच्यामध्ये होतात आणि टिकाऊ संबंध या प्राथमिक समूहामध्ये निर्माण होतात. उदाहरणार्थ कुटुंब लक्षात घ्यायचे, कुटुंबावरून तुम्हाला प्राथमिक समूहाची वैशिष्ट्य लक्षात येतील. तसेच कार्य देखील बघितली तर सामाजिकीकरण आहे, व्यक्तिमत्व विकास आहे, सुरक्षितता आहे आणि सामाजिक नियंत्रण देखील आहे. ठीक आहे, मग एक कुटुंबाच्या उदाहरणाच्या बाबतीत सुरक्षितता आलेली आहे त्याच्यामध्ये. पुढे व्यक्तिमत्व विकास आहे, दैनंदिन व्यवहार करत असताना किंवा कुटुंबातील ज्या काही घडामोडी होत असतील त्या फेस करत असताना एक प्रकारे व्यक्तिमत्वाचा विकास होणं किंवा त्या समाजामध्ये त्या कुटुंबाचं एक स्थान निर्माण होणं त्याला सामाजिकीकरण असं म्हटलं जातं. आणि समाजाची जे काही नॉर्म्स आहेत, नियमने आहेत, त्यांच्याद्वारे एक दबाव किंवा नियंत्रण त्या कुटुंबावरती येणं हे एक प्राथमिक समूहांची कार्य आहेत. आता दुय्यम समूह जे आहे याचे वैशिष्ट्य बघितलं तर दुय्यम समूह म्हणजे आकाराने विस्तृत असतो. संबंधांचे स्वरूप त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर संबंधांचे जे स्वरूप आहे तर या औपचारिक, अप्रत्यक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष किंवा एक अवैयक्तिक स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जो संबंध असतो हा एक प्रकारे व्यक्तिनिरपेक्ष असा संबंध असतो.
म्हणजे संबंधांचं स्वरूप जसं घनिष्ठ हे प्राथमिक समूहामध्ये असतं तसं दुय्यम समूहामध्ये ते नसतं. आणि उपयुक्ततावादी समूह असतो हा, म्हणजे इथं या ठिकाणी फक्त हेतू लक्षात घेतलेला असतो आणि हेतू पूर्ण करण्यासाठी जे कार्य केलेलं असतं, जे योगदान केलेलं असतं ते दुय्यम समूहामध्ये उपयुक्ततावादी समूह म्हणून ओळखलं जातं. पुढे करार प्राधान्यता आहे, म्हणजे दुय्यम समूहात करार प्राधान्यता असते. त्यामुळे सदस्यांना त्यांच्यातील परस्पर कर्तव्य किंवा जी काही बंधनं असतील यांची जाणीव ही स्पष्टपणे करून दिलेली असते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं जसं करार प्राधान्य असतं तशा पद्धतीचं दुय्यम समूहामध्ये करार प्राधान्य असतं. उदाहरणार्थ एखादी संस्था आहे, संस्थेमध्ये एखादा व्यक्ती आहे, तो व्यक्ती काम करत आहे किंवा त्या व्यक्तीची भूमिका पार पाडत आहे. मग ती भूमिका पार पाडत असताना जो करार केलेला आहे त्या करारान्वये जर ती व्यक्ती एखादी काम करण्यासाठी असमर्थ ठरत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा करार प्राधान्यता हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं काम त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे दुय्यम समूहामध्ये हे सर्रासपणे करार प्राधान्यता हे एक दुय्यम समूहातील सदस्यांना त्यांच्यामधील परस्पर कर्तव्य आणि बंधनाची जाणीव निर्माण करण्यासाठी प्रस्थापित केलं गेलेलं आहे. दुय्यम समूहाचं कार्य बघितलं तर ध्येयपूर्ती हे महत्त्वाचं कार्य आहे. त्या ठिकाणी ध्येय पूर्ण करण्यासाठी एक आकाराने विस्तृत असलेल्या किंवा उपयुक्ततावादी समूह असलेला आणि जो की करार प्राधान्य केलेला असा समूह आहे तो ध्येयपूर्तीसाठी कामाला लावायचा, त्याला आपण दुय्यम समूह असं म्हणतो. कार्यक्षमता वाढविणे हे देखील कार्य या दुय्यम समूहाचं आहे. प्राथमिक समूहाच्या कार्याचं हस्तांतरण या ठिकाणी दुय्यम समूहाच्या कार्यामध्ये विचारात घेतलं गेलेलं आहे. म्हणजे प्राथमिक समूह जी कार्य पार पाडित असतो या पारंपरिक समाजामध्ये ती कार्य समूह आधुनिक संकीर्ण नागरी समाजात पार पाडण्यास असमर्थ आहेत. त्यामुळं प्राथमिक समूह आज ही कार्य पार पाडण्यासाठी दुय्यम समूहावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल किंवा सामाजिक नियंत्रण करायचं असेल किंवा त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यायचं असेल तर ही कार्य कुटुंब हा प्राथमिक समूह कार्यक्षमतेने करू शकत नाही, परंतु दुय्यम समूह त्या ठिकाणी करतो. उदाहरणार्थ मुक्त विद्यापीठं असतील किंवा युनिव्हर्सिटीज असतील तर हे सर्व ती कार्य करतात. त्यामुळं सामाजिक समूहामध्ये प्राथमिक समूह महत्त्वाचा आहे असं नाही, तर दुय्यम समूह देखील हा महत्त्वाचा आहे. म्हणून प्राथमिक समूहाच्या कार्याचं हस्तांतरण कुठं होत असेल तर ते दुय्यम समूहामध्ये होत असतं. ठीक आहे. तर यानंतरची कन्सेप्ट आहे समुदाय. समुदाय म्हणजे काय आणि त्याचा अर्थ आणि त्याची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे. विशिष्ट भूप्रदेशात आपलेपणाच्या भावनेने राहणाऱ्या सामाजिक समूहांसाठी समुदाय ही एक कन्सेप्ट लक्षात घेण्याचा आपण या ठिकाणी आता प्रयत्न करणार आहोत. समुदाय म्हणजे काय असतं तर कम्युनिटी म्हणजे काय असतं पहा, एखादा विशिष्ट भूप्रदेश आहे. ओके, आता त्या विशिष्ट भूप्रदेश आहे, त्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये आपलेपणाच्या भावनेने राहणारे जे काही सामाजिक समूह असतील, आता हे इथं मस्ट आहे आपलेपणाची भावना. ओके, मग त्यासाठी आपलेपणाची भावना म्हटलं की साम्य ही समाजातील गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ना की भेद. ठीक आहे. मग समुदाय या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न असा करायचा आहे की आपलेपणाची भावना ज्या परस्परांची जाणीव किंवा परस्परांबद्दलचा संबंध या आपलेपणाच्या भावनेने ज्या समूहामध्ये दिसून येईल तर त्या सामाजिक समूहाला आपण समुदाय असं म्हणायचं आहे. मग तो कुठल्याही प्रदेशामध्ये असेल किंवा त्याचा आकार कितीही असेल कसाही असेल. ओके, तर हे एक वैशिष्ट्यामध्ये आपण बघणार आहोत. तर समुदाय म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलंच असेल. एक कम्युनिटी असते, एका लोकांचा समूह असतो जो की एखाद्या भावनेने किंवा आपलेपणाच्या भावनेने तो एकत्र आलेला असतो. मग त्यामध्ये समुदायाच्या वैशिष्ट्यांमध्ये बघितलं तर तो लोकांचा समूह असतो, एक ग्रुप ऑफ पीपल आहे. म्हणजे या ठिकाणी सामाजिक समूह किंवा समुदाय हा एक प्रकारे लोकांचा समूह आहे. म्हणजे अनेक लोक जेव्हा एकत्र येतात, विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहू लागतात, त्यावेळेस ज्यावेळेस ती राहू लागतात किंवा सामूहिक जीवन जगू लागतात त्यावेळेस तो एक प्रकारचा समुदाय असतो. पुन्हा निश्चित भूप्रदेशावरती हा समुदाय असतो. म्हणजे निश्चित भूप्रदेश इथे लक्षात घ्यायचं आहे, फार महत्त्वाचं आहे, कारण हे निश्चित भूप्रदेश आहे. ओके, म्हणजे ज्या समूहाला निश्चित भूप्रदेश नसतो असा एक समुदाय नसतो, हे लक्षात घ्या. आणि समान भूप्रदेशामुळेच लोकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते आणि आपलेपणाची भावना ज्यावेळेस निर्माण होईल त्याच वेळेस तो समुदाय निर्माण होणार आहे. कारण एक वेगळा समुदाय दुसरा वेगळा समुदाय
हा एका विशिष्ट भूप्रदेशामुळेच वेगवेगळा गणला जातो. पुढे समुदायातली भावना आहे. समुदायातली भावना म्हणजे काय, तर त्या सामाजिक समूह जो आहे आपलेपणाच्या जाणीवेतला, तर तो आपण सर्व एक आहोत असं जर त्या ठिकाणी भावना असेल किंवा भावना निर्माण होत असेल तर त्याला समुदाय भावना असं म्हटलं जातं, किंवा समान भूप्रदेश किंवा समान हितसंबंध यामुळे समुदाय भावना देखील त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि हा एक प्रकारे तात्पुरता किंवा हंगामी स्वरूपाचा समुदाय असा नसून तो एक प्रकारचा स्थिर असा समूह असला पाहिजे. पुढे नंतर स्वाभाविक उदय. मग आता या स्वाभाविक उदयमध्ये आपण काय लक्षात घेणार आहोत पहा, की साधारणतः समुदायाचा जो उदय आहे हा नैसर्गिकपणे असतो. म्हणजे या ठिकाणी कृत्रिमपणा कुठलाही नसतो. आता कृत्रिमपणा म्हणजे काय, की एखादं शहर आपल्याला वसवायचं आहे. मग एखादं शहर आपल्याला बसवायचं आहे म्हटलं की त्या ठिकाणी घरं वगैरे बांधणार, लोकांना बोलवणार, लोकांचा एकत्र समुदाय त्या ठिकाणी प्रस्थापित करणार. तर असं काही नसतं. या ठिकाणी एक नैसर्गिकपणे वास्तव्य करू लागणारे किंवा जसजसं वास्तव्य होईल तसतसं त्यांच्यामध्ये भर पडत चालेल, त्यावेळेस तो ॲटोमॅटिकली एक आपलेपणाच्या भावनामध्ये तो समूह जो आहे हा डेव्हलप होत जाईल आणि त्याला समुदाय असं नाव मिळालं जाईल. म्हणजे हे एक प्रकारे नॅचरल ओरिजिन किंवा नॅचरल प्रोसेसद्वारे ह्या समुदायाची निर्मिती या स्वाभाविक उदयामध्ये होत असते. पुढे याला विशिष्ट नाव दिलं जातं. म्हणजे एक विशिष्ट नाव म्हणजे एखादा एरिया असेल किंवा एखादा समूह असेल तर त्याला आपण नाव देतो. उदाहरणार्थ जर आपण नाव द्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये मुंबई शहर असेल किंवा नाशिक शहर असेल, ठीक आहे, तर एक पंचवटी असेल, अशा पद्धतीचे विशिष्ट नाव त्या ठिकाणी आपण देत असतो. आणि प्रत्येक समुदायास असं विशिष्ट नाव असतं यांच्यामध्ये, कारण ते त्या नावामुळं, त्या विशिष्ट नावामुळे त्या समुदायाची काय ओळखली जाते, खासियत ओळखली जाते, किंवा एक वेगळ्या समुदायामध्ये एक वेगळंपण त्या ठिकाणी निश्चित केलं जातं. आता निश्चित भूप्रदेश तर याचा असतोच, परंतु अनिश्चित आकार मात्र याचा असतो. म्हणजे आकार म्हणजे कसं, तर तो लहान आहे किंवा मोठ्या आकाराचा सुद्धा असू शकतो समुदाय. ग्रामीण समुदाय शक्यतो लहान आकाराचा असतात, नागरी समुदाय शक्यतो मोठ्या आकाराचे असतात. त्यामुळे एखादा लहान समुदायाचा आकार पुन्हा नंतर कालांतराने किंवा काही वेळानंतर वाढत वाढत जाऊन तो मोठ्या आकाराचा देखील होऊ शकतो. म्हणजे लहान गाव होतं सुरुवातीला, परंतु त्याचं नंतर काही वर्षांनंतर किंवा काही काळ लोटल्यानंतर त्याचं रूपांतर नगरामध्ये होऊ लागलं. म्हणजे अनिश्चित आकार त्याच्यामध्ये असतो, परंतु निश्चित भूप्रदेश हा ओळखला जात असतो. आता सर्वसमावेशकता हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्ये सर्वसमावेशकता म्हणजे काय, तर समुदाय हा सर्वसमावेशक स्वरूपाचा समूह आहे, कारण आपल्या सदस्यांच्या जास्तीत जास्त गरजा भागविण्यासाठी तो एकत्र आलेला असतो. उदाहरणार्थ जर बघायचं म्हटलं तर एखाद्या गावामध्ये पाण्याची सोय नसेल तर पाण्याच्या सोयीसाठी सर्व लोक सामूहिकपणे प्रयत्न करतात. म्हणजे या ठिकाणी आपलेपणाची भावना त्यांच्यामध्ये येते. पुन्हा एक विशिष्ट हेतू त्यांच्यामध्ये असतो, म्हणून ती एकत्र येतात आणि तिथे समुदाय बनतो. म्हणजे आपलेपणाच्या भावनेने विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहणाऱ्या सामाजिक समूहासाठी समुदाय ही जी संकल्पना वापरलेली आहे ती अतिशय योग्य आहे. ओके, आता पुढे आपण मंडळ बघणार आहोत. मंडळ म्हणजे एक असोसिएशन असतं. आता असोसिएशनच्या व्याख्या या संशोधकांनी काय काय केलेल्या आहेत त्या आपण सुरुवातीला पाहूया. थोडंसं बोर देखील होत असेल, कारण याच्यामध्ये भरपूर डेफिनेशन्स आहेत, कन्सेप्ट्स आहेत, आणि त्यामुळेच टॉपिकला देखील नाव इथं आपण दिलं गेलेलं आहे की मूलभूत संकल्पना. ठीक आहे, तर हे काही वेगळं वाटून घ्यायचं नाही आहे. मॅच द फॉलोइंग पेयर्समध्ये आपल्याला कधी कधी ह्या संशोधक किंवा ही उदाहरणं जी आहेत आपण सांगतोय ती उदाहरणं त्या वैशिष्ट्यानुसार किंवा त्या एक कन्सेप्टनुसार, म्हणजे समाज म्हटलं की त्या ठिकाणी सामाजिक संबंधांची व्यवस्था असं ब गटामध्ये विचारलं जाऊ शकतं, किंवा कुटुंब म्हटलं तर इकडं प्राथमिक समूह असं दिलं जाऊ शकतं, किंवा शिक्षक व विद्यार्थी यांचा संबंध इकडे आपल्याला दुय्यम प्रवाह असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर त्यामुळं एक प्रकारे इथं व्यवस्थित आपण थोडंसं ते पाहायचं आहे. आता मंडळ जे आहे, हे मंडळामध्ये मॅकआयव्हर यांनी काय व्याख्या केली, सामूहिक प्रयत्नाद्वारे आपले समान हितसंबंध साध्य करण्यासाठी मुद्दामपणे स्थापन केलेले जी संघटन असतं त्याला मंडळ असं म्हणतात. मुद्दामपणे स्थापन केलेलं असतं त्याला समुदाय म्हणत नाहीत,
ते स्वाभाविकपणे स्थापन होत असतं, परंतु जे कृत्रिमपणाने एक मॅनमेड पद्धतीने जे एकत्रित आणलं जात असतं त्याला आपण मंडळ असं म्हणतो, त्याला आपण असोसिएशन असं म्हणतो. ओके. पुढे मॉरिस गिन्सबर्ग यांनी काय सांगितलंय की विशिष्ट हेतू साध्य करण्याच्या समान संघटनेत परस्पर संबंधित प्राण्यांचा जो समूह असेल तो मॉरिस गिन्सबर्गच्या मते मंडळ असेल. पुढे नंतर गिलिन आणि गिलिन यांनी व्याख्या केली आहे की मान्यताप्राप्त वर्तन यांच्याद्वारे निश्चित अशी एक किंवा अनेक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आलेल्या व्यक्तींचा समूह. म्हणजे एक किंवा अनेक उद्दिष्ट असतील तर ती उद्दिष्ट साध्य करायची आहेत. साध्य करण्यासाठी स्वाभाविकपणे एकत्र न येता ती एक प्रकारे कृत्रिमपणे एकत्र येऊन पूर्ण करणे त्याला मंडळ असं म्हणतात. मग यामध्ये आपण जर मंडळाची वैशिष्ट्य बघितली किंवा मंडळाचा साधा अर्थ जर बघितला तर हे एक समूह असतं किंवा संघटन असतं आणि विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक व्यक्तींना या ठिकाणी एकत्र येऊन त्याची स्थापना केलेली असते, त्याला आपण मंडळ म्हणतो. समान उद्दिष्ट नसलेल्या लोकांच्या एकत्रीकरणातून मंडळ हे उदयास येत नाही, उदयास येऊ शकत नाही. म्हणजे तिथं समान उद्दिष्ट असणं आणि समान उद्दिष्टामुळे लोकांचं एकत्रीकरण होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे मंडळ हे तुम्हाला लक्षात आलंच असेल की याच्यामध्ये समान उद्दिष्ट अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मंडळाच्या वैशिष्ट्यांमध्ये व्यक्तींचा समूह. आता मंडळ व्यक्तींचा एक समूह आहे. समान गरजा आणि हितसंबंध असणाऱ्या व्यक्ती एकत्र येऊन मंडळ स्थापन करीत असतात, हे आपल्याला माहिती आहेच. ओके. पुढे नंतर समान हितसंबंध आहे, तसेच सहकार्याची भावना देखील आहे. सहकार्याच्या भावनेवर मंडळामधील जे सदस्य असतील त्यांच्या सहकार्याच्या भावनेवरच त्यांचं एक प्रकारे मंडळ हे चांगलं डिपेंड असतं किंवा चांगलं भरारी घेत असतं. पुढे नंतर संघटन आहे. या संघटनामध्ये ऑर्गनायझेशन आहे. मंडळ हा एक संघटित समूह असतो, एका उद्देशाने प्रेरित झालेला असतो. प्रत्येक मंडळाचे स्वतःचे असे संघटन देखील असतं. मग त्या संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदावरती वेगवेगळे व्यक्तीने बसवलेले असतात, त्यांची नेमणूक केलेली असते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे हे एक संघटनेमुळे मंडळास काय होतं, एक निश्चित आकार प्राप्त होतो आणि स्थिरत्व प्राप्त होत असतं. पुढे नंतर आहे नियम, रूल्स असतात मंडळाचे. हे नियम असतात. संघटन असल्या कारणानं त्या ठिकाणी स्वतःचे काही नियम उपनियम देखील असतात. ते लिखित स्वरूपामध्ये असू शकतील किंवा अलिखित स्वरूपामध्ये असू शकतील. तर ते सर्व सदस्यांना कंपल्सरी असतात किंवा नियमन आणि नियंत्रणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे असतात. पुढे जे मंडळाचं सदस्यत्व आहे हे एक प्रकारे समान ध्येय जर असेल तर त्या सर्व लोकांना एकत्रित घेण्यासारखं असेल. वेगवेगळे जे ध्येय असतील तर ते ऐच्छिक सदस्यत्व या मंडळाचं दिलं जाऊ शकतं. म्हणजे मंडळाचे सदस्यत्व हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे. व्यक्ती आपले हितसंबंध साध्य करण्यासाठी मंडळाचं सदस्यत्व नाकारू शकतं किंवा स्वीकारू देखील शकतं. ओके. पुढे नंतर कालावधी जो आहे या मंडळाचा कालावधी हे काही विशिष्ट कालावधीसाठी एकत्र आलेले असं. उदाहरणार्थ बारक्यापणापासून आपण बघतोय की सुदर्शन गणेश मंडळ, पुन्हा नंतर या ठिकाणी काळा हनुमान गणेश मंडळ. म्हणजे हे जे मंडळ आहेत हे 11 दिवसाच्या गणपतीसाठी बसलेले असतात. म्हणजे एक उदाहरण आपण पाहतोय. मग मंडळ म्हणजे काय असतं की एखादा उद्देश असतो, त्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी ते एकत्र आलेले असतात. मग त्यामध्ये कालावधीच्या दृष्टीने जर बघितलं तर तात्पुरत्या स्वरूपाचं किंवा एक कायम स्वरूपाचं मंडळ हे दोन्ही प्रकारचे मंडळ यामध्ये असू शकतात. म्हणजे कालावधी जो आहे हा कालावधी अनिश्चित स्वरूपाचा आहे मंडळाचा. आणि अभिकरण आणि यंत्रणा म्हणजे काय तर एजन्सी आणि मशिनरी या ठिकाणी मंडळामध्ये कार्य करत असतात. मंडळाचे पदाधिकारी हे सदस्यांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी एक प्रकारे मध्यस्थ म्हणून काम करत असतात. उदाहरणार्थ कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये जर वाद निर्माण झाला तर त्यांच्यामध्ये वाटाघाटी करण्याचं काम या कामगार संघटना करत असतात. म्हणजे अभिकरण किंवा यंत्रणा हे सुद्धा एक प्रकारे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. थोडक्यात एक किंवा अनेक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मंडळ स्थापन केलं जातं आणि मंडळाच्या माध्यमातून व्यक्ती आपले उद्दिष्ट काय करू शकतं, साध्य करत असतं. ठीक आहे. म्हणजे मंडळाची वैशिष्ट्य, मंडळ म्हणजे काय, मंडळाची वैशिष्ट्य म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. खास करून समान उद्दिष्ट असलेल्या लोकांचा समूह म्हणजे मंडळ असतं. ओके. पुढे आहे दर्जा.
दर्जा म्हणजे काय, त्याला आपण स्टेटस असं म्हणतो. स्टेटसच्या व्याख्या राल्फ लिंटन यांनी काय सांगितली, एखाद्या व्यक्तीचे विशिष्ट व्यवस्थेत विशिष्ट स्थान धारण केलेलं असतं, म्हणजे एक स्थान धारण केलेलं असतं म्हणजे एक स्टेटस बनवलेलं असतं, त्यालाच आपण दर्जा असं म्हणतो. एलियट आणि मोरिल यांनी काय व्याख्या केली आहे, व्यक्तीला लिंग, वय, कुटुंब, वर्ग, व्यवसाय, विवाह आणि कर्तृत्व यानुसार जो एक पदानुक्रम समाजामध्ये मिळत असतो त्याला दर्जा असं म्हणतात. पुढे नंतर ऑक्सबोर आणि निमकोफ यांनी एक व्याख्या सांगितलेली की समूहाद्वारे एखाद्या भूमिकेस प्रदान केलेलं पदानुक्रम असतं त्याला दर्जा असं म्हटलं जातं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला हा दिला जात असतो. ओके. पुढे नंतर दर्जा हे तुमच्या लक्षात आलंच असेल की दर्जा म्हणजे काय असतो की एखाद्या व्यक्तीने एखाद्या विशिष्ट व्यवस्थेमध्ये धारण केलेलं स्थान असतं. दर्जाचे प्रकार आहेत, त्यामध्ये एक अर्पित दर्जा आहे आणि एक अर्जित दर्जा आहे. अर्पित दर्जा म्हणजे अगदी सोपं आहे पहा, व्यक्ती हा एखादा प्रयत्न न करताच ज्यावेळेस व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळेस जो दर्जा त्याला मिळालेला असतो तो अर्पित दर्जा असतो. ओके. म्हणजे त्यामध्ये त्याला काही कर्तृत्व करायची गरज नसते किंवा त्याच्यामध्ये काय गुण आहेत काय अवगुण आहेत हे सुद्धा आपण पाहू शकत नाहीत, परंतु जन्मतः मिळालेला जो त्याला दर्जा असतो तो अर्पित दर्जा असतो. अर्पित दर्जा हा वय, लिंग, जात, धर्म इत्यादींच्या आधारावर त्या व्यक्तीस प्राप्त होत असतो आणि तो कायमस्वरूपी असून त्यामध्ये बदल करणं हे एक प्रकारे कठीण असतं. ठीक आहे. पुढे नंतर अर्जित दर्जा कशाला म्हणतात, ते एक अचीव केलेला असतो त्यालाच अचीव स्टेटस असं म्हणतात. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी अभ्यास करून डॉक्टर झाला किंवा व्यक्तिगत क्षमता किंवा प्रयत्न याच्याद्वारे त्या व्यक्तीनं काय केलं, एक यश मिळवलं, सामाजिक स्थान समाजामध्ये मिळवलं आणि समाजामध्ये स्थान मिळविणे म्हणजेच तो एक प्रकारचा काय आहे, एक प्रकारचा टाईप ऑफ स्टेटस म्हटलं तर अचीव्ड स्टेटस आहे, त्यालाच अर्जित दर्जा असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे जन्मतः मिळालेला दर्जा अर्पित दर्जा आणि प्रयत्नांद्वारे मिळवलेला दर्जा म्हणजे अर्जित दर्जा. ठीक आहे. त्यानंतर भूमिका म्हणजेच एक रोल म्हणजे काय हे बघणार आहोत आपण. यंग आणि मॅक या संशोधकांनी भूमिकेची व्याख्या सांगितलेली आहे. भूमिका म्हणजे काय आहे तर दर्जाचं कार्य म्हणजेच भूमिका आहे. ओके. म्हणजे दर्जाचे कार्य म्हणजे भूमिका आहे. पुढे डंकन मिचेल यांनी एक व्याख्या सांगितलेली आहे, सामाजिक स्थानाशी संबंध असलेले अपेक्षित वर्तन म्हणजे सामाजिक भूमिका. म्हणजे सामाजिक स्थानाशी जे अपेक्षित वर्तन आहे त्यालाच एक प्रकारे सामाजिक भूमिका असं म्हटलेलं आहे. पुढे टॉलकॉट पर्सनने सांगितलं की कृतीत रूपांतरित झालेला दर्जा म्हणजे एखादा दर्जा आहे तो दर्जा व्यक्तीला दिला गेलेला आहे, परंतु कृतीमध्ये ज्यावेळेस तो रूपांतरित होईल, त्याला ॲक्ट ज्यावेळेस करावा लागेल, अंमलबजावणी ज्यावेळेस आणावी लागेल त्यावेळेस ती भूमिकेमध्ये परिवर्तित होणारी आहे. आता भूमिका संच कशाला म्हणायचं, आता इथं उदाहरण पत्नी म्हणून घेतलेलं आहे, मग भूमिका संच का म्हणायचं, कशाला म्हणायचं, तर एक लक्षात घ्या की एखादी व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा दर्जा असेल तर त्या दर्जेच्या नुसार ओके किंवा परस्परांशी जोडल्या गेलेल्या अनेक भूमिका ज्या असतील तर त्या अनेक भूमिका यांनाच आपण भूमिका संच असं म्हणतो. उदाहरणार्थ पत्नी आहे, पत्नी ही एक माता असू शकते, पत्नी ही एक आई असू शकते, ओके, पत्नी ही एक बहीण असू शकते, पत्नी ही एक प्रकारे घरामधील काम करणारी किंवा संशोधक असू शकते किंवा ती एक कौटुंबिक किंवा वैवाहिक भूमिका पार पाडणारी एक व्यक्ती असू शकते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तिला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागत असतात, त्यामुळे त्याला आपण एक प्रकारे ते एक रोलचा सेट आहे, म्हणजे एक भूमिकेचा संच तो आहे. म्हणजे ती माता आहे, पुन्हा नंतर सून आहे, पुन्हा नंतर एखाद्या ठिकाणची सभासद असेल किंवा एखाद्याची शेजारी नसेल, अशा पद्धतीने ती वेगवेगळी रोल त्या ठिकाणी व्यक्त करते, भूमिका बजावते, त्यामुळे त्याला भूमिका संच असं म्हटलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. भूमिका संच, भूमिका ताण आणि भूमिका संघर्ष. ठीक आहे. तर हे तीन गोष्टी ज्या आहेत तर त्यामध्ये भूमिका ताण म्हणजे काय तर कर्तव्य पार पाडत असताना ज्या काही अडचणी येतील तर त्या अडचणी त्या भूमिका स्वीकारण्यासाठी एक प्रकारच्या ताण म्हणून असतील, म्हणून त्याला भूमिका ताण असं म्हणतात. पुढे भूमिका संघर्ष आहे. आता संघर्षामध्ये काय, संघर्ष आणि ताण यांच्यामध्ये काय फरक आहे तर संघर्षामध्ये काय आहे की वेगवेगळ्या भूमिका एका आडी एक येत असतात, त्यावेळेस त्याला भूमिका संघर्ष असं म्हटलं जातं. म्हणजे दोन भूमिकांमधील जो संघर्ष असतो त्याला आपण भूमिका संघर्ष असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या भूमिका एकमेकांच्या आड येणं
म्हणजे भूमिका संघर्ष आहे आणि सामाजिक संघर्षाचा विशेष प्रकार म्हणजे भूमिका संघर्ष आहे. उदाहरणार्थ नोकरी करणारा पालक किंवा नोकरी करणारा एखादा वडील आहे, तर तो नोकरीच्या ठिकाणाच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना त्याला त्याचा जो मुलगा आहे तो मुलगा आजारी पडला किंवा शाळेत एखादी काही अडचण आली तर ती पूर्ती करण्यासाठी त्याला सुद्धा त्याचीच ती जबाबदारी आहे. म्हणजे या ठिकाणी त्याला भूमिकेतून काय करायचं आहे, एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेमध्ये जायचं आहे. म्हणजे भूमिका संघर्ष त्याला तो करावा लागत असतो. म्हणजे भूमिका संच म्हणजे काय, भूमिका ताण म्हणजे काय आणि भूमिका संघर्ष म्हणजे काय हे आता इथं लक्षात राहिलंच असेल. तर मी पुन्हा एकदा सांगतोय की या व्याख्या वगैरे सर्व काही खूप काही झालेलं आहे, परंतु त्या काही तुम्ही लक्षात जास्त घ्यायच्या नाही आहेत, फक्त या समजून घ्यायच्या आहेत. ओके. आणि जसं की भूमिका संच, ताण, संघर्ष या काही कन्सेप्ट आहेत या मात्र तुम्हाला त्या माहीतच असणं आवश्यक आहे. जसं की सामाजिक समूह म्हणजे काय, समाज म्हणजे काय, ठीक आहे. तशा पद्धतीने दर्जा आणि भूमिका आपण इथं घेतलेलं आहे. आता यानंतर सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय हे या ठिकाणी आपण आता बघणार आहोत. सामाजिक स्तरीकरणाच्या व्याख्या हॅरी जॉन्सन यांनी केलेली आहे, तसंच गिझबर्थ यांनी सुद्धा केलेली आहे. तर हॅरी जॉन्सनच्या मते सामाजिक स्तरीकरण ही एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये विविध व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना किंवा समूहांना भिन्न भिन्न स्तरामध्ये श्रेणीबद्ध केलं जातं आणि त्या एका स्तरामध्ये असणाऱ्या व्यक्ती किंवा समूह समान श्रेणी त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात. म्हणजे विविध व्यक्ती किंवा समूह असतील ते भिन्न भिन्न स्तरामधून श्रेणीबद्ध केलेले जरी असले तरी एका स्तरामध्ये असणाऱ्या व्यक्ती व समूह या समान श्रेणी प्राप्त करतात असं त्यांनी सामाजिक स्तरीकरणामध्ये सांगितलेलं आहे. आता गिझबर्थ यांनी काय सांगितलं आहे की श्रेष्ठ कनिष्ठ या तत्वावर केलेली समाजाची कायम स्वरूपाची विभागणी म्हणजे सामाजिक स्तरीकरण होय. म्हणजे या ठिकाणी सामाजिक स्तरीकरणाची व्याख्या किंवा त्याचा अर्थ जर आपण काढायचं म्हटलं तर श्रेष्ठ कनिष्ठ तसेच लोकांच्या वर्गाचा दर्जा, स्थान, सत्ता, प्रतिष्ठा, संपत्ती यांच्यानुसार जर आपण ते बघितलं तर त्या ठिकाणी सामाजिक स्तरीकरण किंवा समाजाची श्रेणी रचना किंवा पदसोपान या ठिकाणी इथं महत्त्वाचा असतो. म्हणजे सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय असतं तर एक प्रकारे एका विशिष्ट स्तरातील लोक एकमेकांना समान मानतात आणि दुसऱ्या स्तरातील लोकांना आपल्यापेक्षा उच्च किंवा निम्न समजतात किंवा वरच्या स्तरातील लोक दुसऱ्या कुठल्याही स्तरापदील निम्न नसतात किंवा ते सर्वात खालच्या स्तरातील लोक दुसऱ्या कोणत्याही स्तरातील लोकांपेक्षा उच्च नसतात. अशा पद्धतीने आहे. सामाजिक स्तरीकरणाच्या वैशिष्ट्यांबाबतीत आपण बघूया. सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे सामाजिक स्तरीकरण हे सार्वत्रिक आहे. म्हणजे सार्वत्रिक आहे म्हणजे जगात सर्वत्र आढळतं. जगामध्ये असा कुठलाही मानवी समाज नाही की ज्या समाजामध्ये सामाजिक स्तरीकरण दिसणार नाही. मग त्यामध्ये कुठल्या ना कुठल्या समाजामध्ये सामाजिक स्तरीकरण दिसून येणारच आहे. जसं आपल्याच देशाचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी सामाजिक स्तरीकरण भरपूर आहे. सामाजिक स्तरीकरण ही एक प्राचीन घटना आहे. म्हणजे प्राचीन काळापासून ही घटना या ठिकाणी इतिहासापासून सुद्धा आपण ती बघत आलेलो आहे. जसं की वर्णव्यवस्था आहे, क्षत्रिय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा पद्धतीची. पुढे नंतर सामाजिक स्तरीकरण विविध निकषावर आधारलेलं असतं. त्यामध्ये वय, वंश, संपत्ती, व्यवसाय इत्यादी गोष्टी या सामाजिक स्तरीकरण विविध निकषावर आधारित असते. त्यामध्ये आपण पाहिल्या सामाजिक स्तरीकरणाचा समाजावर प्रभाव देखील पडत असतो आणि सामाजिक स्तरीकरण ही विभेदीकरणाची निरंतर प्रक्रिया आहे. आता विभेदीकरणाची निरंतर प्रक्रिया म्हणजे काय तर व्यक्तीमध्ये विषमता असेल, विविधता असेल तर ही प्रक्रिया अस्तित्वात राहणार आहे. पूर्वीच्या सर्व समाजामध्ये आणि आताच्या सर्व समाजात सामाजिक स्तरीकरण आहे आणि भविष्यातही सामाजिक स्तरीकरणाची प्रक्रिया ही नष्ट होण्याची कोणतीच चिन्ह या ठिकाणी दिसत नाही आहेत. त्यामुळं एक प्रकारे सामाजिक स्तरीकरणाच्या वैशिष्ट्यांमध्ये खास करून सामाजिक स्तरीकरण ही विभेदीकरणाची निरंतर प्रक्रिया आहे असं आपण ते म्हणू शकतो. आता सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार आहेत. सामाजिक स्तरीकरणाच्या प्रकारामध्ये मुक्त स्तरीकरण आहे, त्याला ओपन स्ट्रॅटिफिकेशन असं म्हटलं जातं. मुक्त स्तरीकरण म्हणजे काय की ज्यामध्ये व्यक्ती किंवा समूहाला आपल्या सामाजिक स्तर बदलण्याचे स्वातंत्र्य असतं. म्हणजे या प्रकारामध्ये सामाजिक गतिशीलतेला वाव असतो
व्यक्ती किंवा समूह एका स्तरातून दुसऱ्या स्तरात देखील जाऊ शकतात. उदाहरणार्थ कनिष्ठ वर्ग, मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग आहे. तर याला एक मुक्त स्तरीकरण असं म्हटलं जातं. आणि बंद स्तरीकरण म्हणजे काय असतं? क्लोज स्टार्टिफिकेशन काय असतं? तर सामाजिक गतिशीलतेला याच्यामध्ये वाव नसतो. व्यक्ती किंवा समूहाला एका स्तरातून दुसऱ्या स्तरामध्ये जाता देखील येत नाही. म्हणजे भारतातील वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था ही बंद स्तरीकरणाची उदाहरणं आहेत. हे इथं आपण लक्षात घ्यायचं आहे. तर आय होप या चॅप्टर्समध्ये बऱ्याच डेफिनेशन आपण बघितल्या, बऱ्याच गोष्टींमध्ये अर्थ आपण बघितले, त्यानंतर त्यांची वैशिष्ट्ये देखील बघितले. पण क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो तर त्यामध्ये 1-2 उदाहरणं बघा. उदाहरण आहे की मंडळाचे सभासत्व कशा प्रकारचे असते? म्हणजे सक्तीचे असते, ऐच्छिक असते, आवश्यक असते का कायमचे असते? तर या ठिकाणी सभासदांचे किंवा मंडळाच्या सभासदांचे जे स्वरूप आहे किंवा मंडळाचे सभासदत्व जे आहे ते कशा स्वरूपाचं असतं? हे ऐच्छिक स्वरूपाचं असतं. ते कोणालाही कंपल्सरी नसतं. ज्याची समान ध्येय असतील, समान ध्येयसरणी असेल अशाच व्यक्ती या ठिकाणी या मंडळामध्ये येत असतात. त्यामुळं मंडळाचे सभासदत्व हे ऐच्छिक असते. हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. दर्जा म्हणजे काय, भूमिका म्हणजे काय, किंवा त्या ठिकाणी भूमिका ताण, भूमिका संच आणि भूमिका संघर्ष म्हणजे काय हे सुद्धा इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता तुमच्यासाठी या टॉपिकवरती एक प्रश्न मी विचारणार आहे, तो तुम्ही कमेंट्समध्ये मेन्शन करायचा आहे. बरेच जणांनी कमेंट्स केलेली आहे, खूप छान वाटलं आणि त्यामुळेच मला थोडंसं एक एनर्जी मिळाली आणि 1-2-3 दिवस बिझी असल्या कारणानं हे जे लेक्चर आहे हे लेक्चर अपलोड करण्यामध्ये थोडासा वेळ देखील झालेला आहे. परंतु काळजी करू नका, पेपरपर्यंत आपला सर्व सिलेबस या ठिकाणी पूर्ण होणार आहे. याची 101% गॅरंटी मी तुम्हाला देतो. म्हणजे एक जो चॅप्टर आहे तो चॅप्टर पूर्णपणे पुन्हा एकदा रिवाईज करायचा आहे किंवा याच्यावरती जो प्रश्न आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. तो आहे समाज म्हणजे सामाजिक संबंधांची काय आहे? तर ती एक व्यवस्था आहे, प्रक्रिया आहे, कृती आहे का क्रिया आहे हे मला सांगायचं आहे. ठीक आहे. तर हे कमेंट्समध्ये तुम्ही प्रश्नाचा आन्सर टाकायचं आहे. मी पुन्हा एकदा क्वेश्चन सांगतो. समाज म्हणजे सामाजिक संबंधांची काय आहे? ओके. व्यवस्था आहे, प्रक्रिया आहे, कृती आहे का क्रिया आहे? तर आय होप या चॅप्टर्समध्ये बरंच डिस्क्रिप्शन आपण केलेलं आहे. संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना मुळात कन्सेप्टच असतात. त्यामुळे ते समजून घेणं देखील आवश्यक असतं उदाहरणांनुसार, आणि जे की आपल्याला घटक हे ॲनालिसिस करण्यासाठी महत्त्वाचे असतात. म्हणजे इथं आता बंद स्तरीकरणाचं उदाहरण देखील तुम्हाला दिलेलं आहे. क्लोज स्टार्टिफिकेशन, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि मुक्त स्तरीकरण, उच्च वर्ग, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग. म्हणजे एक मुक्त स्तरीकरणामध्ये वर्ग व्यवस्था असते आणि बंद स्तरीकरणामध्ये वर्ण व्यवस्था असते. म्हणजे एक सामाजिक स्तरीकरणाचे एक प्रकार म्हणून आपण तिथे विचारात घेतलेली आहेत. प्रश्नाचं उत्तर देखील कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. आणि या ठिकाणी शेवटी तुम्हाला ज्या काही लिंक येत आहेत यापूर्वीच्या लेक्चर्सच्या, ज्यांनी कोणी ते लेक्चर्स बघितले नसतील तर त्यांनी या ठिकाणी जे तुम्हाला दिसणारे लेक्चर्स आहेत त्यांच्यावरती क्लिक केलं तर तुम्ही ते लेक्चर्स डायरेक्टली पाहू शकता. आणि एक उजव्या हाताला तुम्हाला एक गोल लोगो टाईप इथं एक दिसलेला आहे. त्यामध्ये सम काही वर्ड्स प्रयाग इन्स्टिट्यूट रिलेटेड अशी आहेत. तर ते तुम्ही क्लिक केल्यावरती त्या ठिकाणी तुम्ही सबस्क्राईब देखील चॅनल करू शकता. मग सबस्क्राईबच करून न ठेवता बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. बेल आयकॉन प्रेस केल्यामुळं जे की नवीन अपडेट असतील तर ते नवीन चॅप्टर्स असतील तर ते सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन बेलमध्ये येऊन जाईल. ओके. तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर्समध्ये. ओके. सी यू अगेन. बाय बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका क्वेश्चन्सची. ठीक आहे. ओके. वन्स अगेन हॅव अ नाईस डे.